कांद्याच्या बाजारभावाच्या 3 चांगल्या आनंदाच्या बातम्या तुम्हाला सांगणार आहे। पहिल्या ज्या 2 बातम्या आहेत त्या निर्यातीशी संदर्भात आहे। अनेकांनी मला प्रश्न केला होता की बाबा बांगलादेश निर्यातीचं काय झालं, एकूण निर्यातीची काय स्थिती आहे, जेणेकरून आम्हाला या निर्यातीच्या मुळे आमचे कांद्याचे बाजारभाव वाढतील। तिसरी जी बातमी आहे ती अर्थात सरकारी कांद्याच्या खरेदीबद्दल आहे। अनेकांना नाफेड आणि त्याचे घोटाळे वगैरे त्याचा कंटाळा येतो, त्यांनी मला तसं स्पष्ट शब्दात सांगितलं। पण आम्हाला पण फार त्यामध्ये असं इंटरेस्ट नाही आहे, पण तुम्हाला या सगळ्या याच्यातनं तुम्ही सावध व्हावे म्हणून आम्ही ती माहिती ॲग्रोशिवारच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो। त्यामुळे जेव्हा अशी काही माहिती येईल तेव्हा ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांचे बाजारभाव पोहोचवणं आणि तुमच्या मनात काही गैरसमज असेल किंवा काही कोणी बाहेरच्या माध्यमांना चुकीची माहिती देत असेल तर एक त्यातली रास्त माहिती, योग्य जे स्रोत आहे माहितीचे ते तपासून तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा त्याच्यातला उद्देश आहे। नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज तुम्हाला पहिली बातमी मी सांगणार आहे बांगलादेशच्या कांदा निर्यातीशी संदर्भात। अनेकांनी विचारलं होतं की बांगलादेशची कांदा निर्यात कधी सुरू होणार आणि याआधी मी या संदर्भात काही व्हिडिओ केलेले होते। इराण आणि इस्रायलच्या युद्धाचा परिणाम होणार नाही असं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, परत एकदा सांगतो। आणि आता तर त्यांची शस्त्रसंधी झालेली आहे, युद्धबंदी झाली आहे, त्यामुळे कदाचित शांतता होईल आणि जसं भारत पाकिस्तानच्या मधला जो तणाव निवळला तसा हाही निवळेल आणि येणाऱ्या काळामध्ये एकूणच सगळा व्यापार आहे त्याला आणखी उजाळा मिळेल, आणखी चालना मिळेल, त्यामध्ये कांद्याला सुद्धा फायदा होईल। कांद्याची निर्यात कधीच बंद नव्हती, पण तरी पण जो काही तणाव आहे तो कमी होऊन आणखी पुढे चालना मिळू शकते। बांगलादेशमध्ये आता जे आहे तिथला कांदा जवळपास संपलेला आहे। यंदा 30% लागवड जास्त असली तरी आणि तिथले बाजारभाव वाढत आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 70% गेले हे मेच्या सुरुवातीपर्यंत। कदाचित त्यानंतर ते 80-100% पण असू शकतील, कारण आताची आकडेवारी तिथल्या लोकल बाजारात रिटेलचे बाजारभाव काय कांद्याची ती माझ्याकडे नाही। पण तुम्हाला जी प्रतीक्षा आहे कांदा निर्यात कधी सुरू होणार ती आता या आठवड्यात किंवा कदाचित हा व्हिडिओ तुम्ही बघत असताना कधीही सुरू होऊ शकते असं कांदा निर्यातदार संघटना जी आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या सांगितलेलं आहे। याचं कारण लासलगाव आणि पिंपळगाव किंवा आणखी ठिकाणी जे व्यापारी आहेत किंवा निर्यातदार आहे त्यांनी बांगलादेशसाठीच्या कांद्याची म्हणून जी आहे ती खरेदीची चाचपणी सुरू केलेली आहे, खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे। काहींनी हळूहळू कांदा घेऊनही ठेवला आहे। त्याचाही परिणाम आता येणाऱ्या काळामध्ये विशेषतः गोल्टी कांदा आणि मध्यम कांदा जो आहे त्याच्या बाजारभावावर होईल आणि शेतकऱ्यांना जी अपेक्षा होती की आमच्या गोल्टी कांद्याचे बाजारभाव वाढतील तो त्यांना त्याचा फायदा होईल। तर पिंपळगाव आणि लासलगावचे असे जे कांद्याची निर्यात करतात आणि जे फक्त बांगलादेशलाच निर्यात करतात असे काही व्यापारी आहेत, तर त्यांनी ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यांची नावं इथं सांगणार नाही, पण माहिती ती अशी आहे। त्यामुळे बांगलादेशच्या कांदा निर्यातीच्या संदर्भात ज्यांना माहिती आहे किंवा ज्यांना माहिती हवी आहे त्यांच्यासाठी ही अतिशय चांगली दिलासादायक बातमी आहे। काळजी करू नका, कदाचित हा व्हिडिओ संपेल तेव्हाही सुरू होईल किंवा कदाचित या आठवड्यामध्ये या 5-6 दिवसामध्ये ही बांगलादेशची निर्यात सुरू होऊ शकते, किमान प्रक्रिया सुरू होऊ शकते, कारण त्या देशाला कांदा महाग आता तिथला झालेला आहे आणि त्यांना कांद्याची गरज आहे। दुसरी एक बातमी महत्वाची आहे जी चांगली आहे ती म्हणजे की आता चीनचा जो कांदा आहे तो आता स्टोरेजमध्ये जाईल। आपल्याला जो कांदा त्रास देत होता भारताला म्हणजे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातला म्हणजे एका प्रांतातला कांदा संपलेला होता, त्याविषयी चांगली बातमी वगैरे देऊन झालेलं होतं आणि आता त्याची निर्यात होणार नाही हे पण झालेलं होतं। पण त्याच्यानंतर मे मध्ये हा बलुचिस्तानचा कांदा बाजारात आला, तो त्यांनी निर्यातीला सुरुवात केली आणि चीनचाही कांदा साधारण एप्रिलपासून यायला सुरुवात झाली होती। तर चीनची निर्यात आता जून पर्यंत ती संपेल, म्हणजे एवढ्या 8 दिवसामध्ये चीनची निर्यात ती थांबेल आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे कांद्याचे बाजारभाव आहे त्याच्यावर थोडासा फरक पडेल, आपली निर्यात वाढेल। आता निर्यातीचे काय दर आहेत ते आपण बघूया। भारताचे कांद्याचे निर्यात करण्यासाठीचे जे दर आहेत ते $280 प्रति टन असे आहेत। पाकिस्तानचे दर आहे $170 आहे
आणि चीनचे जे दर आहे ते $220 अमेरिकन म्हणजे $220 प्रति टनाचे आहे. तुमच्या असं लक्षात येईल की भारताचे रेट सर्वाधिक आहे, पाकिस्तानपेक्षा $100 जास्त आहे. काल परवा मलेशियाच्या एका आयातदारानं किंवा एका व्यापाऱ्यानं आपल्या इथल्या निर्यातदाराला काही माहिती पाठवली. त्यांनी एक फोटो पाठवला, तो माझ्याकडे आहे. तर त्यांनी सांगितलं की हा अतिशय चकाकणारा भारतीय रब्बी कांद्यासारखाच दिसणारा कांदा आहे, पण हा पाकिस्तानचा आहे, हा आम्हाला स्वस्त मिळतो आहे. त्यामुळे सध्या मलेशिया असेल किंवा अन्य काही देश असेल की जिथे पाकिस्तानचा कांदा घेण्याकडे कल आहे. पण पाकिस्तानचा कांदा जो आहे तो टिकवण क्षमता किंवा साठवण क्षमता, टिकाऊपणा हे त्याच्यामध्ये भारतीय कांद्याच्या, विशेषतः नाशिकचा, महाराष्ट्राचा कांदा आहे त्याच्या तुलनेत कमी आहे. तो साधारण 1 महिना टिकतो. त्यामुळे आता तो कांदा तसाही त्याचा निर्यातीचा सीझन संपलाय. आपल्या कांद्याला मागणी वाढेल आणि आपल्या कांद्याचं वैशिष्ट्य आहे की तो टिकाऊपणा चांगला आहे. दुसरी गोष्ट चव चांगली आहे, आकाराही सुटसुटीत आहे. चीनच्या कांद्याचा आकार मोठा आहे आणि चव त्या तुलनेत अतिशय काय म्हणतात त्याला पाणीदार असलं अशा पद्धतीचे असल्यानं शक्यतो भारतीय कांद्याला इथे आयातदार जे आहे ते पसंती देताना दिसतात. ही दुसरी चांगली बातमी. तिसरी चांगली बातमी अशी आहे की नाफेडनं मधल्या काळामध्ये, आता नाफेडचा घोटाळा वगैरे या गोष्टी आहे, तर नाफेडनं यंदापासून एक नवीन पद्धत सुरू केली आहे की ते खुल्या बाजारामध्ये कांद्याची खरेदी करणार आहेत. आता ते बाजारभावाच्या पद्धतीने न करता डोकाकडनं आलेले जे बाजारभाव आहे, जे शनिवारी ₹1690 होते आणि दर 2 दिवसाला किंवा आठवड्यातनं 2दा ते बदलत राहणार आहे, त्या ताज्या बाजारभावाप्रमाणे ते आता बाजारात उतरतील आणि त्याची खरेदी करतील अशी पक्की माहिती आहे. याचं कारण 30 एप्रिल रोजी या वर्षी म्हणजे आत्ताच्या मागच्या 2 महिन्यापूर्वी नाफेडनं पिंपळगाव आणि लासलगाव इथलं जे नाफेडचे गोडाऊन आहे त्याच्या दुरुस्तीचं आणि साफसफाईचं टेंडर काढलेलं होतं. या दोन्ही ठिकाणी साधारण 1600 कपॅसिटी आहे. त्यामुळे नाफेड जी कांदा खरेदी करेल या दोन्ही बाजारातनं 1600 मेट्रिक टन कांदा खरेदी करेल आणि असं सांगत आहेत की आगामी काळात हे घोटाळेबाज वगैरे हे सगळे बाजूला राहतील आणि नाफेडचा असा विचार आहे की स्वतःच कांदा खरेदीला उतरावं. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि एकूण सगळ्यांनाच त्याचा दिलासा मिळेल की नंतर त्या याच्यातनं जे काही परिणाम होणारे, दुष्परिणाम होणारे ते टाळले जातील. तर आणखी एक महत्वाचं तुम्हाला माहिती देणार आहे. ॲग्रोशिवारनं व्हॉट्सअपचा चॅनल सुरू केलेला आहे. अनेक शेतकरी म्हणतात की आम्हाला नुसते कांदा बाजार भाव नको, तर आणखी त्याच्यामध्ये डिटेल माहिती द्या. त्यामुळे आता ॲग्रोशिवार लवकरच एक हिंदी किसान जे आहे त्यांच्यासाठी हिंदीसाठी यूट्यूब चॅनल सुरू करेल आणि एक पोर्टल किंवा एक दैनिक सुरू करण्याचा विचार आहे. कदाचित जुलैपासून आपलं हे पोर्टल सुरू होईल की जेणेकरून त्या सगळ्या याच्यातनं तुम्हाला अचूक माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्या पोर्टलचं नाव काय असेल, त्याची प्रोसेस काय असेल हे तुम्हाला सांगेनच. तुम्हाला त्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर माझा मेल ID आहे. ज्या शेतकऱ्यांना वाटतं की या पोर्टलमध्ये आपला सहभाग असावा, आपला वाटा असावा, आपणही काही सूचना कराव्यात किंवा आणखी काही तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये करायचं असेल त्यामध्ये, तर माझा मेल ID आहे mediashilpa@gmail.com ॲग्रोशिवारचा. त्यामध्ये तुम्ही ते सहभागी होऊ शकता. आजच्या पुरतं इतकंच. जोडून राहा. तुमच्या लाईक, कॉमेंट, सबस्क्रिप्शन हे तुम्ही करतच आहात. धन्यवाद.